नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल पंकज धरणे व्लॉग्स। तर आज सर्व विरारवासियांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। हो, आपले विरार शिरगाव गावामध्ये भगवान श्री कृष्णाचं पदार्पण झालेलं आहे, आगमन झालेलं आहे। तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल, भगवान श्री द्वारकाधीश मंदिराची आज स्थापना झालेली आहे पूर्णपणे। आज 26 तारीख आज त्यांची प्राणप्रतिष्ठापना शंकराचार्य महाराज यांच्या हस्ते पूर्ण झालेलं आहे आणि पुढील 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। तर आज तुम्ही बघू शकता माझ्या पाठी द्वारकाधीश मंदिर, ज्याला हुबेहूब द्वारकेमध्ये असलेलं भगवान द्वारकाधीश त्याचीच रेप्लिका इथे पूर्णपणे बनवलेली आहे। तर पहिले आपण आता मंदिरात जाऊया, भगवानचं दर्शन घेऊया, कारण की रात्रीची वेळ झाली आणि ते मंदिर बंद होणार आहे। तर आपण पहिले पटकन आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि मग मी तुम्हाला या मंदिराबद्दलची माहिती सांगतो आणि मंदिर दाखवतो। तर दर्शन घेऊन मी नुकतंच आता बाहेर आलो। तुम्ही बघितलं असेल, खूप छानसं मंदिर आहे आणि भगवान श्री द्वारकाधीश यांची मूर्ती एकदम सुबक आहे, असं मन मोहून घेतलेलं आहे। बराच वेळ मी पण तिकडे उभं होतो, लक्ष इकडे तिकडे कुठेच जात होतो, फक्त आपल्या श्रीकृष्णावरती आपलं लक्ष होतं। खूप छान सुबकशी मूर्ती आहे। आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडलेला आहे महाराज शंकराचार्य यांच्या हस्ते। खूप छान वाटलंय आणि सर्व विरारकरांसाठी खूप खूप चांगली आनंदाची बातमी आहे की आपल्या विरारमध्ये आता द्वारकाधीश आलेले आहेत। हुबेहूब मंदिराची जर तुम्ही रचना बघाल तर द्वारकेमध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णाचं रेप्लिका तुम्ही बनवली आहे।
एकदम पूर्ण डिटेलिंग केलेली आहे आणि जे भिंती आहे, जे पिलर्स आहेत त्याच्यावरती भगवान कृष्णाचे अवतार वगैरे दाखवण्यात आलेले आहेत. नंतर मागे ते बरेच कोरीव काम, एकदम डिटेलिंगमध्ये कोरीव काम केलेलं आहे. तर चला आपण मंदिराची अजून माहिती जाणून करून घेऊया. आता या मंदिराच्या बांधकामाचं आपण बघायला गेलं तर या मंदिराचे जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा रेती सिमेंट वगैरे काही वापरलेलं आहे, सळ्या वगैरे काही वापरल्या. हे मंदिर पूर्णपणे दगडाने बांधलेलं आहे आणि या मंदिराची बांधणी त्याच कामगारांनी केली जे अयोध्येमध्ये प्रभू रामांचं जे मंदिराची उभारणी केली तेच आहेत. हे राजस्थानवरून कारागीर सगळे आले होते आणि त्यांनीच या मंदिराची पूर्ण उभारणी केलेली आहे. कलाकृती पण खूप छान आहे आणि सर्वात छान गोष्ट म्हणजे अशी की मंदिराच्या समोर बरोबर तुम्ही बघू शकता तिकडे गरुड स्तंभ आहे आणि मंदिरामध्ये जवळजवळ 56 पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी, मेन गावावर जाण्यासाठी. आणि जसं आपले जे स्तंभ आहेत त्याच्यावरती भगवानचे 24 अवतार ते कोरण्यात आलेले आहेत एक 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 एक. आणि नंतर मग मेन जो गुंबद आहे आतला तिकडे नवग्रहांची मूर्ती वगैरे आकारण्यात आलेली आहे. तर या मंदिराची संकल्पना जी आहे ते आपले वसई विरारचे माजी आमदार माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या पत्नी प्रवीणा ठाकूर यांची होती. खूप वर्षापासून त्यांची इच्छा होती की आपल्या विरारमध्ये एक द्वारकाधीश मंदिर असावं, छानसं एक असावं. तर त्याच्यात भर दिली आपले माननीय हितेंद्रजींनी आणि त्यांनी पूर्णपणे आपलं योगदान हे छानसं मंदिर आपल्या विरारकरांसाठी दिलेलं आहे. जे कोणी व्यक्ती ज्यांना द्वारकेला वगैरे जायला मिळत नाही, आपल्या बरेचसे कारण असतात की आपल्याला जाता येत नाही, तर त्यांनी नक्की इकडे या. ही द्वारकास आहे, खूप छानसं मंदिर आहे आणि भगवानांचं तुम्ही जेव्हा दर्शन घ्याल तुमचं मन तृप्त होणार आहे. आणि आज तर 26 तारीख आहे, आज याचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पूर्ण झालेला आहे आणि पुढील 4 दिवस अजून वेगवेगळे कार्यक्रम पण आहे. 30 तारखेला रविवारी इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व विरारकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी इकडे यावं, प्रभूंचं दर्शन घ्या आणि महाप्रसादाचा लाभ पण घ्या. आता इकडे येण्यासाठी आपल्याला विरारला उतरायचं आहे. बाय रोड जर तुम्ही येणार असेल तर मुंबई अहमदाबाद हायवेनं आपल्या विरार फाट्यावरनं साधारण 4 किलोमीटर आतमध्ये यायचं आहे. भातपाडावरनं विवा कॉलेजसाठी जाणाऱ्या रस्त्याला आपल्याला आतमध्ये यायचं आहे. विवा कॉलेज आर्किटेक्चर त्याच्या बाजूलाच आपलं प्रभूंचं मंदिर आहे. आणि जर आपण बाय ट्रेन येणार असाल तर विरारला उतरा. ईस्टवरून आपल्याला शेअरिंग रिक्षाज वगैरे मिळतील, बस पण मिळेल जी आपल्याला भातपाड्याला उतरवेल. तिकडनं मग आपण आतमध्ये साधारणपणे 10-15 मिनिट चालत येऊ शकतात किंवा मग डायरेक्ट स्पेशल रिक्षा करून पण तुम्ही या. आणि गुगल मॅपवरती तर लोकेशन अवेलेबल आहे. तर जर तुम्ही कारने वगैरे येणार असाल तर इथे पार्किंगसाठी वगैरे भरपूर जागा आहे. तर तुम्ही सहपरिवार लवकरात लवकर या आणि प्रभू श्री द्वारकाधीशांचं दर्शन घ्या. तर या मंदिरामध्ये आज आम्ही पहिल्या माळ्यात गेलो होतो जिकडे आपले प्रभू द्वारकाधीश बसले, त्यांचं दर्शन घेतलं. आणि सोबतच बाजूला छानशी गणपती बाप्पांची मूर्ती आणि डाव्या साईडला एकविरा मातेची पण मूर्ती, त्यांचं पण आपण दर्शन घेतलंय. हो, पण ग्राउंड फ्लोअरला मंदिराच्या तिकडे सर्व देवांच्या मूर्त्या आहेत दर्शनासाठी सर्वांसाठी आणि छानसा मोठा ओम पण बनवलाय. पण कसं रात्र झाली आणि मंदिर बंद झाल्यामुळे आम्हाला तिकडे जाता आलं नाही. पण आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्की तो पण एरिया सगळं कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण मंदिराची माहिती आणि पूर्ण मंदिराचं जेवढं कोरीव काम मला दाखवतील ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंदिरामध्ये जे कोरीव काम केलेले त्यातले मी तुम्हाला 2 दाखवतो. खूप छान आहे. इकडे तुम्ही बघू शकता कृष्ण सुदामा यांच्या मैत्रीबद्दल दाखवण्यात आलेलं आहे. हे छानसे कोरीव काम आहे. आणि इकडे महाभारतामध्ये अर्जुनला दाखवलेलं विश्वरूप ते पूर्ण दाखवण्यात आलंय. मंदिराच्या बाहेर जर तुम्ही आला ना तर तुम्हाला असं मंदिरावरती तुम्हाला 108 भगवान श्रीकृष्णाची जी नावं आहेत ती तुम्हाला अशी कोरलेली भेटेल. एक इकडे आहे, एक इथे आहे, अशी 108 नावं कोरलेली आहेत.
त्याच्या टॉपवर जर तुम्ही बघायला गेला तर तिकडे आहे शक्तिमातेचं मंदिर आहे, ध्वज आहे, कळस आहे आणि सुदर्शन चक्र सुद्धा आहे. ते दिसायला खूप छान दिसतं आणि भव्य आहे. तुम्ही बघू शकता पाठीवरती. तर मित्रांनो, आपल्याला द्वारकाधीश मंदिर हे कसं वाटलं आणि भगवानचं दर्शन घेऊन आपल्याला कसा अनुभव आला तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हां, कमेंटमध्ये जय द्वारकाधीश लिहायला विसरू नका. अजून पुढील 4 दिवस कार्यक्रम चालणार आहे. 30 तारखेला महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, सकाळी 12 वाजता आहे. आणि मंदिराचं टायमिंग्स वगैरे अजून रिव्हील नाही केलेलं आहे, ते कदाचित नंतर सांगतील मंदिराचं काय टायमिंग्स वगैरे असणार आहे. आणि इकडचा ॲड्रेस तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. द्वारकाधीश मंदिर हे विवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या बाजूलाच आहे. शिरगावमध्ये भाटपाड्याला उतरायचं आहे, विरार पूर्व. विरार स्टेशनपासून इकडे येण्यासाठी रिक्षा आणि बसेस सर्व्हिस पण अवेलेबल आहे. तुम्ही बाय रोड पण येऊ शकता आणि बाय ट्रेनने आला तर आपल्याला विरारला उतरायचं आहे. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इथे सेंड करतो. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. जय द्वारकाधीश, जय हिंद, जय महाराष्ट्र.